हाय गाईज, आज बनवतो आपण कोरल्याची भाजी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते पण बघूया. धुवून घेतलेली आहे, अशी असते ती. कवळी कवळी पानं येतात ना ती. हे असं सगळं देठ काढायचे. हे असं काढून टाकायचं. कवळी कवळीच बोके असतात. असं सगळं आता हे बारीक कापून घ्यायचं. असं सगळं आपण अशीच सगळी कापून चिरून घेऊया. अशी कापून घेऊया. आता सगळं बघू शकतो चिरून पूर्णपणे झालेली आहे मस्तपैकी. त्यानंतर इथे काय घेतलं आपण? चण्याची डाळ आहे, ती 2-3 तास भिजवलेली आहे. कांदा आहे, लसूणच्या पाकळ्या, लसूण, मिरची आणि आणि ओलं खोबरं. खोबरं. आता फोडणीची तयारी करूया. इथे कढई आपण तापत ठेवलेली, त्यात तेल टाकलेलं. जिरं टाकूया. आता आपण त्यात टाकून लसूण 4 पाकळे बारीक बारीक केलं. कांदा इथे आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला नरम करायचा. हो हो, पालेभाजीला जास्त कांदा नाही परतायचा, अगदी नरम करून घ्यायचा. इथे आपण कांदा नरम करून घेतलेला आहे, बघू शकता. आता आपण हे टाकूया थोडंसं हिंग, थोडीशी हळद आणि हिरवी मिरची. असं साईडला जातं ना, दिसत नाही साईडचं. आता पालेभाजी घालूया. डाळ घालूया. खोबरं,
तर गॅस कमी करूया आणि ह्याच्याला झाकण ठेवू 1-2 मिनटं आणि मग आपण बघूया. झाकण काढलं. आता इथे वरची आपण डिश काढून घेतलेली आहे. आता मीठ घालूया. इथे आपण टाकतो चवीनुसार मीठ. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाणी वरती ठेवूया. परत 1-2 मिनिटांनी 2-3 मिनिटांनी बघू. आता आपण बघूया. आता ही भाजीत पाणी घालतोय आपण थोडंसं, पण त्याला पाणी नाही सुटलंय. जास्त नाही घातलंय, थोडंसंच घातलंय कारण डाळ शिजायला हवी ना. आधी वाफेवर ठेवली कारण पाणी किती सुटते ते बघूया. पण थोडंसं पाणी घातलंय. अजून थोडं लागेल, डाळ शिजायला पाणी लागेल थोडं. एवढंच. तर शिजून देऊया आपण, मध्ये मध्ये बघू. आता इथे आता आपण बघूया डाळ शिजली आहे काय. इथे आपली डाळ शिजलेली आहे, बघू शकतो तुम्ही. भाजी पण आपली तयार आहे, अगदी सुकी आहे. हे बघा, मस्त इथे भाजी आपली रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. गॅस बंद करते. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.